अहो दादा आमच्या कणाकणामध्ये दादा आहेत, तर काय सांगावं त्यांची आठवण. त्यांचं सांगायचं म्हणलं तर दिवस पुरणार नाही, रात्र पुरणार एवढं त्यांनी कामं केले, ते एवढ्या लोकांना प्रेम दिलंय. लहानपणी काय थोडेफार तेवढे झाले असं बोललं. तुम्ही लहानपणी त्यांना खेळताना बघितलेलं आहे, वगळताना. माणुसकी दादांमध्ये होते. असं दादामध्ये अहमपणा नव्हता की मी एवढ्या मोठ्या पदावर गेलो आणि या सामान्य नागरिकाबरोबर सामान्य व्यक्तीबरोबर मी कसं काय बोलू, ही भावना नव्हती. त्याच्यामुळे दादाबरोबर सगळी लव करायची. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आज सकाळी दुःखद निधन झालं. ते बारामतीला आले होते. ही तीच बारामती ज्या ठिकाणी अजितदादांचं बालपण गेलं, प्राथमिक शिक्षण झालं, माध्यमिक शिक्षण याच बारामती परिसरामध्ये झालं. आणि ज्या गावामध्ये अजित पवारांचं बालपण गेलं, ज्या गावामध्ये ते राहिले, आणि या बारामतीमधील काटेवाडी या ग्रामपंचायतीमध्ये मी आहे. आणि हे मंदिर आहे, या ठिकाणी तुकाराम महाराजांचं मंदिर आहे. आणि या ठिकाणी देखील अजित पवार अनेकदा यायचे, नागरिकांमध्ये मिसळायचे, बसायचे. अगदी या काटेवाडीचे ग्रामस्थच माझ्यासोबत आहेत. त्यांच्या काय भावना आहेत, कारण आज अजितदादा आज सभेसाठी येत होते, जिल्हा परिषदचे जे मेंबर होते त्यांचा प्रचारासाठी येत होते. त्यांना वादा दिला होता आणि तोच वादा पूर्ण करण्यासाठी अजितदादा बारामतीला पोचले देखील. मात्र अजितदादा हे अपघात दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेली आहे. महाराष्ट्रावर शोककळा पसरलेली आहे. काटेवाडीतील नागरिकांच्या काय भावना आहेत ते मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. काका, दादा सोडून गेलेत, काय वाटतं हे सगळी घटना पाहून? दुःख वाटतं सगळं. दादा सोडून गेले हे दुःख लय मोठं वाटतं आम्हाला. बारामतीसाठी अजितदादा काय होते? एक नंबर सगळ्या कामं त्यांनी बारामतीत बघा जाऊन कशी केली. कणेरी गाव आहे, काटेवाडी गाव बघा कसे आहे, संपूर्ण रोड बीड सगळं क्लिअर कट आहे सगळं. काय भावना आहेत बरं तुमच्या अजितदादा सोडून गेले तर? आम्हाला वाईट वाटतं आम्हाला, दुसरं काय. त्यांची मंडळीची बी मेहनत याच्यात भरपूर आहे या गावात. तुम्ही ते किती छोटे होते तेव्हापासून तुम्ही पाहिला अजितदादा? मी माझं बघा, ती लोक पहिले दुसरीला असताना मी त्यांच्याकडे कामाला होतो. तिथं मी जवळ 3 वर्ष काढली. दादांची हां, सगळी त्यांची आय वगैरे मला शरद पवार ओळखत होते. आता ती मोठं झाल्यानंतर आता ते संपलं, त्यांची ओळख आपली बंद झाली. इतके दिवस आम्ही तिथं राहिलो. कसे होते दादा लहानपणी? बारके हे अशी पोरं असते त्या काय नॉर्मल मुलांसारखे? नॉर्मल. नंतर मग ही राजकारणात आल्यानंतर मग चांगलं बोलत गेलं, चांगलं सुधारलं. ते एक नंबर झालं. त्यासारखा माणूसच नाही कुठं. काय आठवण बरं त्यांची, एखादी आठवण? आठवण मी आता इथं राहिलेलं नाही, मी मुंबईला असतो. पण लहानपणी काय थोडेफार तेवढे झाले असं बोललं. तुम्ही लहानपणी त्यांना खेळताना बघितलेलं आहे, वगळताना. काय अजितदादांची काय आठवण सांगाल, कारण आज अजितदादा आपल्यात नाहीयेत? अहो दादा आमच्या कणाकणामध्ये दादा आहेत, तर काय सांगावं त्यांची आठवण. त्यांचं सांगायचं म्हणलं तर दिवस पुरणार नाही, रात्र पुरणार एवढं त्यांनी कामं केले, ते एवढ्या लोकांना प्रेम दिलंय. काय आठवण आहे दादांची एखादी? दादा आले म्हणजे आपल्या परिवारासारखे बोलायचे, बाबा कसं चाललंय, काय चाललंय, असं व्यवस्थित विचारायचं. हे ज्या कट्ट्यावर तुम्ही बसले आता, या ग्रामपंचायतीच्या काटेवाडीच्या इथे, कधी दादा बसलेत? आता पालखीच्या वेळेस आम्ही दादा आम्ही जवळजवळ बसलो होतो. हो, इथंच असायचे. हा, इथंच असायचे दादा इथंच असायचे. आले तरी कन्नरीला गेले, चालले असले तरी इथंच विचारायचे कसं चाललंय काय. सगळ्यात दुःख वाटत. काय दादाची आठवण, भावनिक झाला तुम्ही? भरपूर आठवणी इथे. तिथं आले तरी, बारामतीत आले तरी आम्ही हमेशा असायचं. आता राज्यात उपमुख्यमंत्री आपल्या सामान्य माणसाला बोलतोय, असे बोलायचे का एकदम येऊन? असं असेच बोलायचे, आपण बोलतो असेच बोलायचे. असा महाराष्ट्राला माणूस मिळणार नाही. अत्यंत भावनिक सगळे नागरिक झालेले, आणि महाराष्ट्रातील संपूर्ण नागरिक शोकसागरामध्ये बुडालेले आहेत. आज अनेक आठवणी आहेत त्यांच्या. लहानपणापासून त्यांनी अजितदादाने या ठिकाणी खेळताना, बागडताना पाहिलं. अगदी सामान्य माणसासारखे अजितदादा मिक्स व्हायचे, आम्हाला बोलायचे, आणि प्रत्येकाचे नाव पण माहित होते का? ओळखायचे, लांबूनच ओळखायचे. हकच मारणार. प्रत्येक घरातल्या व्यक्ती बरोबर त्यांचा संबंध होतो, घरवेली संबंध होता दादा. घर ओळखायचे, प्रत्येक व्यक्तीला ओळखायचे. हे आमच्या घरातला ही तामक्या वाराचा. हवा आम्हाला तर ओळखायचे, पण आमच्या बाप दादांना सुद्धा आबा ओळखत होत. काठीवाडीत बी माहीत होते, बी माहीत आहे त्यांना, माणसं सगळी. हा,
तुम्ही अगदी लहान असतानापासून पाहिलं असेल दादा. हा सगळं गावातलं नाव ना गाव कुठं काय चाललंय सगळं माहिती होणार. दादांना फार गर्व होता बारामतीचा त्यांच्या. हा दादा म्हणायचे माझे बारामतीकर सात कधीच सोडणार नाही असं नेहमी बोलायचं. असं काय काय होतं बरं अजित दादांचं नाळ जोडलेली आहे? दादाची नाळ जोडली म्हणजे प्रेम माणुसकी दादांमध्ये होते. असं दादामध्ये अहमपणा नव्हता की मी एवढ्या मोठ्या पदावर गेलो आणि ह्या सामान्य नागरिकाबरोबर सामान्य व्यक्तीबरोबर मी कसं काय बोलू, ही भावना नव्हती. त्याच्यामुळे दादाबरोबर सगळी लव करायची. किती नुकसान झालंय बरं बारामती आणि महाराष्ट्र? आम्हाला भरून हे काढता नुकसान येणार भरून नाही. काढता येणारच नाही एवढं नुकसान झालेलं असं वाटतच नव्हतं. ही बातमी जेव्हा पहिल्यांदा कळाली दादा गेले तेव्हा काय? असं खरं वाटत नव्हतं त्या मोबाईलवर, पण प्रत्यक्षात टीव्ही बातम्या ऐकली तेव्हाच खरं वाटलं. आम्हाला विश्वास बसत नाही, अजून बी बसत नाही. तिकडं एअरपोर्टवर विमान पडलेले पण दादा दुसरीकडे कुठतरी सभेला गेले असतील काय असं वाटायचं आम्हाला. दादा ह्यात आहे आम्हाला कळलंच नाही लवकर. नंतर उशिरा मीडियावाल्याने नंतर सांगितलं आम्हाला की दादा प्लेन क्रॅश मध्ये दादा गेले म्हणून. पण दादानी परत यायचा वादा पूर्ण केला नाही म्हणायचा. अनेकांना वाटत होतं दादा थांबतील राहतील. वाटत नव्हतं असं. नाही असं वाटतच नाही. दादा येत म्हणजे दादांचा वादा पक्का असायचा. दादा बारामतीला येतो म्हणले आज सभेला आणि ते आले, पण शेवटी त्यांचा दुर्घटनेत जीव गेलेला आहे. हो. शेवटपर्यंत वाद्यासाठी ते राहिले. दादा जरी शरीराने जर गेले असले तरी ते मनाने आणि आपल्या कर्माने आणि आपल्या कर्तव्याने दादा आमच्यातच आहेत. दादा आम्हाला नाही सोडून जाऊ शकत. नाही सोडून जाऊ शकत. प्रत्येकाच्या डोळ्याच्या कडा पाणावलेल्या आहेत, भावनिक झालेले आहेत. मोठा धक्का आहे आज बारामतीसाठी आणि एकूण महाराष्ट्रासाठी. बरोबर आहे. 68 साली 70 साली माझं लग्न झालं. तेव्हा त्यांचे वडील आई आणि दादा एवढेच होते. फलटणला लग्नाला आले होते. त्यापासून संबंध त्यांच्या वडिलाचे त्यांच्या आजोबाचे संबंध पूर्वीपासून होते आमच्या कुटुंबाचे. दादांमध्ये वक्तशीरपणा कमालीचा होता. एकदा शब्द दिला की दिला. काय प्रश्नच नाही. कधी त्यांना तुम्ही प्रत्यक्ष भेटले, काही काम सांगितलं असं काय? भरपूर वेळा. आता मी 10 वर्षात फारसं माझं कॉन्टॅक्ट नाही, कारण माझं ऑपरेशन झाल्यापासून मेंदू शस्त्रक्रिया झाल्यापासून. पण मुलगा चेअरमन किंवा 16 वर्ष डायरेक्टर होता. त्यामुळे संबंध सारखं मोबाईल यायचं कारखान्याच्या निमित्ताने. काम सांगितलं आणि ते झालं नाही असं कधी झालंच नाही. नाही झालं नाही. बोललो की करणारच. करणारच. आमच्या गावातलंच नाही पण आपल्या महाराष्ट्रामधले कुठल्या पक्षाचा कुठल्या गावातला काम व्यक्ती असेल काम होत असेल तर दादा लगी टेट फॉर टेट काम करायचं. होत असलं तर लगी करणार, नसलं होत तर नाही म्हणून सांगणार जा कुठं बी. काका तिथे बसलेले. काका काय अजितदादाची काय आठवण सांगाल? कुणाच्या अधिकाराची वाटत कुणाच्या दादांच्या दादांची अहो दादांच्या आधीच्या अधिकारासारखे कुणाकडेच नाही इथं आमच्या इथं. काय काय करायचं असेल ते नुसतं जरी सांगितलं तर एखाद्या मागं 10 जण पाळतात करायला. तिचं अडचण नाही येत दादा. फार नुकसान झालंय काटेवाडी बारामती. आता आमची सगळ्याचीच आता दादा गेल्यामुळं सगळीच गप झाली ती. कुणी कुणाच्या वाट्यात जातात, कुणी कुणाच्या वाट्यात जातात. ही प्रथा संपली आता. तू जवळजवळ दादा आम्ही जवळजवळ बसलो. विचारलं काय झालं म्हणजे दादा असं असं झालं, व्यवस्थित राहा. बोल काय असलं काम तर मला सांग. दादासारखं माणूस आता मागं नाही होऊन गेलं ना पुढं बी नाही होणार. पण हे आता जे झालंय ह्याचं निपक्षपाती चौकशी करायला पाहिजे. तुम्हाला घातपात वाटतोय? मग आम्हाला तर असंच वाटतंय की घातपात की तिथं प्लेन चेक केलं नसेल की काय, ही घातपाताचा प्रकार वाटतोय. की दादा राजनीतीमध्ये कधी कोणाचं मानत नव्हतं. त्यांच्या अंतरात्मा जे म्हणत होता ते करत होत. त्याच्यामुळे काहीतरी घातपाताचा प्रयोग दिसतोय असं मला वाटतंय. नक्की तर टाहो फोडलेला आहे. हे ज्येष्ठ मंडळी आहे काटेवाडीतील बारामती परिसरातील, ज्यांनी अजितदादांना लहानपणापासून तर मोठ्यापणापर्यंत पाहिलं. राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना अनेकदा या मंडळीने पाहिलं. मात्र ते म्हणतात की अगदी साधेपणाने अजित पवार आमच्याकडे यायचे, विचारपूस करायचे. त्यांना आमच्या सगळ्यांची नावं माहिती आहे. अगदी साधेपणाने आमच्यासोबत राहायचे.
अशा एक हळव्या भावना या ज्येष्ठ नागरिकांच्या आहेत आणि काहींचे अश्रू अनावर झाले आणि काही मंडळीने तर असं सांगितलं की आम्हाला घातपाताची शक्यता वाटते, त्यामुळे चौकशी देखील करावी. भावनिक आहे आज महाराष्ट्र. या व्हिडिओमध्ये थांबतोय आपण. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, काटेवाडी.